नॉर्थ अमेरिकन प्रोग्रामिंग ही पण एक संकल्पना आहे, ज्याच्यावर आपण खूप काम करता. तर त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या, की ती काय आहे? ती कशी काम करते? आणि त्या सगळ्यामुळे होतं पण काय? त्याचे चांगले जे परिणाम होत आहेत ते काय आहेत? तर नॉर्थ अमेरिका प्रोग्रामिंग इज बेसिकली सगळे स्थानिक कलाकार. आता आपले मराठी रसिक भरपूर प्रमाणात आहेत तिथे. त्यांची कला किंवा ही जी आहे टॅलेंट हे नाटकांमध्ये आहे, संगीतामध्ये आहे. तर नॉर्थ अमेरिका प्रोग्रामिंगमध्ये आम्ही हे एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देतो. कारण की त्यांचे परफॉर्मन्सेस म्हणा किंवा त्यांचे नाटक आणि संगीताचे कार्यक्रम हे त्यांच्या मंडळात तर होतातच, पण ते इतर मंडळातही उपलब्ध करून द्यावे ह्यासाठी आम्ही हे नॉर्थ इंडिया प्रोग्रामिंग केलं आहे. आणि मग त्यामध्ये आमच्या वेबसाईटवरती आम्ही एक गोष्ट केली की ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रोग्रामबद्दल माहिती आणि त्यांचा चमू किती आहे, त्यांचा खर्च किती आहे, हे सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे ते एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे बाकीच्या मंडळांना की तिथे जाऊन ते बघू शकतात की अरे आपल्याला एप्रिलमध्ये हा प्रोग्राम आहे, आपल्याकडे सध्या काही नाही आहे, तर आपण हे घेऊ शकतो. असं ते एक व्यासपीठ आम्ही तयार केलं आहे त्यामार्फत. आणि दुसरं म्हणजे थोडं आर्थिक बाबतीमध्ये इंडिया प्रोग्रामिंगमध्ये काय होतं की निश्चितच त्याची आवड खूप आहे. इथले कलाकार तिकडे येऊन परफॉर्म करावे ह्याची, पण त्यामागे थोड्याफार समस्या पण आहेत. व्हिसा म्हणा किंवा थोडं ॲडेड बजेट कॉस्ट, जे की काही छोट्या किंवा मीडियम मंडळ साईज लोकांना थोडं अवघड जातं, कारण की त्यांच्याकडे बजेट कमी असतो वगैरे. तर त्यांना त्याच दर्जेदार लेवलचे प्रोग्राम्स आम्ही ह्या स्थानिक प्रोग्राम मार्फत उपलब्ध करून देतो. त्यात वाखाणण्याजोगं म्हणजे डॅलसमध्ये एक टीम आहे की ऑलमोस्ट त्यांची टीम ही जवळजवळ 150 लोकांची आहे. आणि त्यांनी एक महानाट्य केलेलं आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती आहे. आणि ते एक प्रोग्राम आम्ही सध्या प्रमोट करतोय. का तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, जे की आम्हाला पसरवायचा आहे पूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्ये. आणि विशेषतः दुसऱ्या पिढीला तो इतिहास कळाला पाहिजे आणि त्याची शिकवण मिळाली पाहिजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकण्यासारखं आहे. तर त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि ते डॅलसच्या टीमनी खूप चांगल्या रीतीने मांडलेला आहे. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ह्या 150 लोकांच्या चमूमध्ये दुसऱ्या पिढीतले लोक पण आहेत की ज्यांची एवढी आवडीने ते सहभाग झालेत. तर ते पण एक प्रोत्साहन आहे की दुसऱ्या पिढींना, जे नवीन पिढी आहे, सेकंड जनरेशन आहे, त्यांना त्यातून थोडंफार प्रोत्साहन मिळो, मोटिवेशन मिळो, की जेणेकरून त्यांची पण ती आवड निर्माण व्हावी आणि त्यांना तो इतिहास कळावा. हा जो प्रयोग आहे, जो कुठे होणार आहे का? हे चालू आहे सध्या अमेरिकेत, जे आज एवढ्या तुमच्या या 150 लोकांनी जो एक उपक्रम केलाय, तो कुठे बघायला मिळेल? अमेरिकेतली पण जर काही लोक जे मंडळातले बघत असतील आणि त्यांना बघायची इच्छा असेल, तर कुठे मिळेल बघायला? आणि जर तुम्ही परत हे घेऊन भारतात आलात तर नक्कीच महाराष्ट्रात खूप प्रतिसाद मिळेल. पण कुठे बघायला मिळेल हे? कशी होत असतात? ती खरंच खूप चांगली इच्छा बोलून दाखवली तुम्ही. आणि मला खरंच आशा आहे की ती खरी व्हावी, कारण की तो एक आमचा प्रयत्न चालू आहे की इथले प्रोग्राम अमेरिकेत तर होतातच, पण अशी काही संधी उपलब्ध व्हावी की जेणेकरून आम्ही तो प्रयोग इथे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी प्रदर्शित करावा, ही आमची खूप इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही थोडाफार प्रयत्न करतोय. तर होपफुली ती लवकरच पूर्ण व्हावी ही इच्छा आहे. सध्या डॅलसमध्येच 2-3 वेळेस ते परफॉर्मन्स झालेला आहे. आणि त्यात विशेष म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्या महानाट्यामध्ये सादर केलेल्या आहेत. तर ते जरी एकाच शहरामध्ये 2दा झालं, तर त्याची विविधता भरपूर आहे. गोष्टी वेगळ्या आहेत, शिकवण वेगळी आहे. आत्ता नुकताच शिवजयंतीचा महोत्सव आम्ही साजरा केला, त्यात त्यांनी डॅलसमध्ये साजरा केला आहे. आणि आता ऑलरेडी महाराष्ट्र दिनानिमित्त बॉस्टनमध्ये त्याचं शो हा फिक्स झाला आहे. आणि अजून 1-2 ठिकाणी त्याची शो फिक्स व्हायचे चालू आहे. म्हणजे त्यांचं बोलणी चालू आहे की या दिवशी आम्ही फिक्स करू. तर त्याचे नुकतेच प्रयोग डॅलसमध्ये झालेत. 1 मे 2 मेच्या आसपास महाराष्ट्र दिनानिमित्त बॉस्टनमध्ये होणार आहे आणि एक बे एरियामध्ये पण होणार आहे, कॅलिफोर्नियामध्ये.